आता काही बोलणार नाही, त्यांचे आरोप चुकीचे असल्याचं रवींद्र चव्हाण म्हणाले। आणि हे फक्त एकच घर नाही, अर्धा घर आहे। मला युती टिकवायची आहे, मी नंतर उत्तर देईन। बंदीला चाललेलं म्हणतात ते खरं आहे का? खोटं आहे, खोटं आहे का? हे तर तुम्ही योग्य ती कारवाई करा। त्यांच्या अंगावर पैसे असतात, तुम्ही शोधणार कसे लोकांना? मला नावं माहिती, ती यादी पाठवतो तुमच्याकडे। तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, मी नंतर उत्तर देईन। बंदीला चाललेलं म्हणतात ते खरं आहे का? खोटं आहे, खोटं आहे का? तुमचा मी आता सोडणार नाही। आपण 26 तारखेवर आहोत आणि 20-25 डिसेंबर नंतर महायुतीत भूकंप होणार असल्याचं समजतंय। 2 डिसेंबर पर्यंत महायुती टिकवायची आहे असं चव्हाण म्हणाले। राणेंनी नंतर उत्तर देईन। बंदीला चाललेलं म्हणतात ते खरं आहे का? खोटं आहे, खोटं आहे का? तुमचा 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, मी नंतर उत्तर देईन। बंदीला चाललेलं म्हणतात ते खरं आहे का? खोटं आहे, खोटं आहे का? तुमचा 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, मी नंतर उत्तर देईन। बंदीला चाललेलं म्हणतात ते खरं आहे का? खोटं आहे, खोटं आहे का? तुमचा 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, मी नंतर उत्तर देईन। बंदीला चाललेलं म्हणतात ते खरं आहे का? खोटं आहे, खोटं आहे का? तुमचा रवींद्र चव्हाणांच्या या विधानाने एकच खळबळ उडाली आहे। 2 डिसेंबर पर्यंत मला युती टिकवायची असं ते म्हणाले। कालच्या राणेंच्या आरोपानंतर आता काही बोलणार नाही असं ते म्हणाले। मी आता सोडणार नाही आहे, मी नंतर उत्तर देईन। बंदीला चाललेलं म्हणतात ते खरं आहे का? खोटं आहे, खोटं आहे का? निवडणुकीला 6 दिवस जायचे। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, मी नंतर उत्तर देईन। बंदीला चाललेलं म्हणतात ते खरं आहे का? खोटं आहे, खोटं आहे का? जगताप साहेबांनी बोलवलं, निवडणूक अधिकाऱ्यांनी इकडे बोलवलं। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, मी नंतर उत्तर देईन। बंदीला चाललेलं म्हणतात ते खरं आहे का? खोटं आहे, खोटं आहे का? तुमचा 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, मी नंतर उत्तर देईन। बंदीला चाललेलं म्हणतात ते खरं आहे का? खोटं आहे, खोटं आहे का? आरोप असा आहे की अजून पैसे आहेत आणि हे फक्त एकच आपल्या प्रतिनिधी सीमा दाते फोनतून आपल्याशी संवाद साधणार आहेत। सीमा, काय सांगाल या प्रकरणाबाबत? तर त्यापैकी हे आहे, हे तर तुम्ही योग्य ती कारवाई करा। तुम्ही हे नुसते फ्लाइंग स्क्वॉड रात्री नाही, त्यांच्या अंगावर पैसे असतात, तुम्ही शोधणार कसे आहे लोकांना? मला नावं माहिती आहेत, मी यादी पाठवतो तुमच्याकडे। काही कारणास्तव आमच्या प्रतिनिधींशी संवाद साधता येत नाहीये, मात्र आपण बघू शकतोय रवींद्र